तिकडं गणपती, तिकडं गणपती, इकडं गणपती, इथं गणपती, माझ्या समोर गणपती, सगळीकडं गणपतीच गणपती. चिंतामणी, लालबागचा राजा आणि तेजूकायचा राजा. तर किती वर्ष झाले आपला कारखाना चालू आहे आपला? आपल्या कारखान्याला जवळजवळ 30 ते 30 वर्ष. इथं बघा एक अशी सुंदर अशी मूर्ती आहे. बघा कसली भारी मूर्ती आहे, कसली भारी आहे बघा. शंकराची एकदम असं त्याला कपडे बिपडे लावलेले आहेत मस्तपैकी. एकदम साधी सिंपल मूर्ती आहे, पण तिला असं बघा एकदम देखणं असं रुद्राक्ष वगैरे असं रिअल घातलं बघा. तर कसं काय मित्रांनो, आयो तुम्ही सगळे माहीत असाल तर मी तुमचा ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर मी तुमचा लाडका नित्यारंग. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या माहेर घरी, म्हणजेच आपण आलेलो पेन हमरापूरमध्ये. तर आपला हा पहिला ब्लॉग असेल पेन हमरापूरमध्ये. म्हणजे तर मी लास्ट इथं आलेलो, पण असं नॉर्मल शूट करून गेलेलो. असा ब्लॉग वगैरे शूट नव्हता केला, कारण की आपला एक मित्र आहे साहिल करून, तो येणार होता पण तो आज काही कारणामुळे आला नाही. तर आपण या हमरापूर पेनच्या आपण असे पार्ट बनवू, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2, म्हणजे आपण चांगलं डिटेलमध्ये आपण जरा या गणपतीबद्दल जरा हे करू, तुम्हाला जरा एक्सप्लेनेशन देऊ. तर मित्रांनो, असा शूट करण्याचा प्रयत्न करू. जसं तर तुम्हाला तुम्हाला थोडीशी माहिती पण देईल. या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण अथर्व आर्ट्स या कारखान्याच्या आपण बाहेर आहोत. तर तुम्ही बघू शकता इथं किती मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या आहेत. तर तुम्ही बघा, हा आपला आहे पहिला लालबागचा राजा. ही जेमतेम 14 फुटीची मूर्ती आहे, 14 फुटी. तुम्ही बघू शकता 14 फुटी मूर्ती. आणि त्याच्या जस्ट साईडला आहे चिंतामणी, म्हणजे ती पण अथर्व आर्ट्सचीच आहे. तर ही तर मित्रांनो, ही जेमतेम 15 फुटी, त्याचा प्रबल वगैरे पकडून 15 फुटी गणपती. तुम्ही बघू शकता एकदम क्लोजअपमध्ये. बघा याची डोल्याची आखणी वगैरे कशी सुंदर केले. आणि जस्ट त्याच्या साईडलाच आहे आपला तेजूकायचा राजा, म्हणजे ही सगळे मुंबईच्या मूर्त्या आहेत सगळ्या. चिंतामणी, लालबागचा राजा आणि तेजूकायचा राजा. तर आपण या गणपतीला पण आपण मुंबईमध्ये कवर करू. तर बघा एकदम असं सेम टू सेम आहे. ही पण जेमतेम या असं ही पण 14 फुटी गणपती आणि जर प्रबल वगैरे पकडून 15 फूट. तेजूकायचा राजा. तुम्ही बघा त्यांचं पायच किती मोठे आहेत असे, म्हणजे मोरे. आणि ही सगळे मित्रांनो ही अशी मूर्ती अजून तयार नाही झालेली आहे. ही पण चिंतामणीचीच आहे. आणि जस्ट त्याच्या साईडला आहे तिरुपतींचा रूप, याच्यामध्ये तिरुपती बालाजींचा का विठ्ठ आई. आणि याच्यामध्ये बघा तर मित्रांनो तिथं बघू शकता, ही आपली बनते गणपती बाप्पाची मागची प्रबल. तर बघा आपले दादा कसे एकदा असा बनवतात. याच्यामध्ये तुम्ही POP टाकली का? हो. आणि याला सुकायला किती टाईम लागतो? अर्धा तास. प्रॉपर पूर्ण सुकून असा. तर बघा आपले कसे. तर आपण आतमध्ये आलो, इथं बघू शकता इथं अशा गणपती बाप्पा आहेत. आणि इथं सगळे असे ते भट्टी लावले सगळीकडे असे गरम गरम. तर बघा दुर्ला या असं काय लावलं आहे, कारण की जेणेकरून आतमध्ये गणपती सुकावा. हे बघा त्याच्यामुळे असं धुरला निघतं नाही हो. तर धुरला असं त्याच्या आतमध्ये थोडीशी भट्टी लावली, म्हणजे आतमधनं गणपती सुकायला लवकर. बघा सेम लालबागची राजाची सेम मूर्ती, सेम टू सेम, काहीच फरक नाही याच्यामध्ये. सेम ही जेमतेम असेल 6 फुटी ते 7 फुटी गणपती असेल जेमतेम. तर मित्रांनो, आपला या अथर्वचा दुसरा वर्कशॉप, म्हणजे त्याच्या जस्ट ऑपोजिट साईडलाच या. इथं बघू शकता तुम्ही, इथं आहे आपला पोकलेचा चिंतामणी. बघा इथं कसला सुंदर आहे बाप्पा. बघा एकदम प्रॉपर असं हे सगळ्या लास्ट इयरचा थीम या. हे बघा सेम गेल्या वर्षीची मूर्ती आहे बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक मी अशी एक युनिक मूर्ती दाखवतो जी आता ट्रेंडिंगला चालली आहे सध्या तरी. तर हे बघा, हे आपली छावा, जो यावर्षी जाम ट्रेंडिंगला चालला आहे. बघा तुम्ही असं काय सुंदर अशी मूर्ती, असा वाघाला फाडणारा अशी मूर्ती आहे बघा.
6वा. किती वर्ष झाली आपला कारखाना चालू आहे आपला? आपल्या कारखान्याला जवळजवळ 30 ते 32 वर्ष. 30 वर्ष. हां. म्हणजे तुमच्या पप्पा आणि आजोबांपासून चालू आहे सगळी परंपरा ही. आमच्या मामाचा कारखाना. अच्छा. बघा मित्रांनो असे शेडिंग दिली अशी. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता या मूर्त्यांना दुर्लक्ष आहे. तर बघा याच्यामध्ये नाही मूर्ती सुकत नाही म्हणून त्याला आतमध्ये भट्टी लावले खालच्या साईडला, म्हणून असं ते मग याच्यामध्ये गणपती लवकर सुकतात. तर मित्रांनो आता आपण आलेलो सागर कला केंद्रामध्ये. तुम्ही बघू शकता इथं पण अशी सेम चिंतामणीची आहे, कारण की ही गेल्या वर्षीपासून खूप ट्रेंडिंगला झाली चिंतामणीची. आणि ही आपली आहे, ही पण जेमतेम 6 ते 7 फुटाची गणपती. तुम्ही मित्रांनो याची डोळ्याची आखणी बघा फक्त, आखणी. इथे सगळी गेम आखणीवरच असते. इथं बघा आता या गणपतीची सगळी आता ही सगळी डायमंड काम होणार आहे गणपतीचा. बघा मस्तपैकी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ही जी मूर्ती आहे ना ही सगळ्यात आता म्हणजे ही पण ट्रेंडिंगला चालली मूर्ती, म्हणजे बालमूर्तीमध्ये ब्राह्मण रूपीमध्ये. बघा कसला भारी दिसते. आणि त्याच्या सगळ्या साईडला बघा मित्रांनो त्याची डिझाईन बघा, डिझाईन ही पण चिंतामणी रूपीच आहे. आणि आपण याचा वरती आलो, वरती पण बघा कसला भारी अशी मूर्ती आहे. बघा ही तर एवढी क्यूट आहे ना मूर्ती. सगळे मित्रांनो काचामध्ये लावल्यात म्हणून असं दिसतंय. आणि आपली स्वामी समर्थांची बघा किती भारी अशी स्वामी समर्थांची, एकदम अशी रिअल वाटते. खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे. इथं बघा एक अशी सुंदर अशी मूर्ती आहे. बघा कसली भारी मूर्ती आहे, कसली भारी आहे बघा. शंकराची एकदम असं त्याला कपडे बिपडे लावलेले आहेत मस्तपैकी. एकदम साधी सिंपल मूर्ती आहे, पण तिला असं बघा एकदम देखणं असं रुद्राक्ष वगैरे असं रिअल घातलं बघा, रुद्र. आणि ज्या सध्या बाजूला लालबागचा राजा, छोटा लालबागचा राजा, ही जेमते मग 1.5 फुटाची असं 1-1.5 फुटाची मूर्ती बघा. एकदम अशी सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आता सध्या मूर्तीनं सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला अशा मूर्ती झाल्यात, म्हणजे ब्राह्मण रूपी एकदम साध्या सिंपल, नो ज्वेलरी असं प्रॉपर अशी बघा. इथं बघू शकता मित्रांनो विठ्ठलाची मूर्ती अशी एकदम अशी सुंदर. त्याच्या मागं असा विठोबा आहे आणि आपला गणपती बाप्पा विठ्ठल रूपीमध्ये अवतरलेला आहे. बघा असं लालबागच्या राजाची खूप त्याचा मागणी वाटते तो लोकांकडे, असे मोराच्या रूपामध्ये आलेले आहे. आणि हे आपलं आहे बघा कसला युनिक टाईप असं डिझाईन वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो ही जी मूर्ती आहे ना तुम्ही इथं बघू शकता. या बघा या मूर्तीची म्हणजे असा स्टोरी आहे बॅकमध्ये, की जेव्हा शंकर भगवाननी आपल्या गणपती बाप्पाचा जेव्हा शीस कापलेला तेव्हा त्यांनी असं एक सांगितलेला की जो पण सगळ्यात पहिले प्राणी दिसेल त्याचा पहिले शीस आणा. तर त्याच आधारित हे बघा या गणपती बाप्पाची स्टोरी आहे. मित्रांनो बघू शकता ही जी मूर्ती आहे या मूर्तीचा असा इतिहास आहे की म्हणजे आपला जो गणपती बाप्पाचा जो विसर्जन थांबवलेला ना, तर हीच ती मूर्ती आहे. म्हणजे सेम अशी जे गणपती बाप्पाचं विसर्जन थांबवलेला तरी आपले दादा आपले काढतात आता बघा.
हीच ती मूर्ती मित्रांनो. दादा तुमचंच आहे का काका? हो, माझं. तर तुम्ही मूर्तीला काय बोलणार, म्हणजे कधी झाले रेडी? हे 15 दिवस झाले पेंटिंग झाले करून. तर आता ही मूर्तीचा बुकिंग झाले असेल? हो झाले. बुकिंग झाली. याचा ऑर्डर वगैरे कधी आहे, म्हणजे ते घ्यायला कधी येणार आहेत? हे आता 27ला गणपती आहेत ना, हां. तर 25 तारखेपर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल. आणि तुमचा कारखाना म्हणजे किती वर्षापासून चालू आहे, का परंपरा? माझा पहिल्यापासून आहे, म्हणजे 10 वर्ष झाले असतील. 10 वर्ष हा, झाले. वडिलांपासून काकांपासून. अच्छा अच्छा, म्हणजे परंपरा चालू आहे तुमची काय? हो. तर आतापर्यंत ऑलमोस्ट सगळी बुकिंग झाली असेल हो बुकिंग आणि झाले. गणपती गेले पण असेल अर्धे. हो ते मुंबईला जातात मोस्टली करून. होलसेलला बुकिंग बंद केलेले आहे. अच्छा. हा, फक्त आता घरगुती मूर्त्यांची बुकिंग चालू आहे. म्हणजे आपल्या गावा इकडचे हा, जास्त गावा. करून गावा इकडचे चालतात, हो, हो. अमरापूरचे. अच्छा. तर आता मी बाकीच्यांचं तर सगळ्यांचं घेतो शूट. हा चालेल. तुमचं नाव सांगा मला. माझा नीरज नाईक, नीरज नाईक. स्लो कार्ड. इथं. अच्छा, मग ते घेतलं बाहेर ना. हा हा. हे तर मित्रांनो बघू शकता, हे बघा असे बारीक बारीक मस्त सुंदर असे गणपती आहेत. आता यांची अजून आखणी झालेली नाही आहे, आखणी अजून ज्वेलरी बाकी आहे. तर असं सगळं असं कवरिंग केलेलं बघा मित्रांनो. असा एवढी सुंदर मूर्ती आहे बघा पेट्याची. ते असं सगळे धूळ वगैरे लागायला नको म्हणून सगळं असं हे केलं यांनी प्रॉपर असा बघा बालमूर्ती. ही जास्त करून आपला जेव्हा आषाढी एकादशी होती ना तेव्हा ही जास्त ट्रेंडिंगला होती मूर्ती. तर मित्रांनो मी तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवतो बघा. आता आपला ब्लॉग ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे. तर बघा तुम्हाला एक दाखवतो, म्हणजे तुम्ही बघू शकता बघा, तिकडं गणपती, तिकडं गणपती, इकडं गणपती, इथं गणपती, माझ्या समोर गणपती, सगळीकडं गणपतीच गणपती. तर मित्रांनो बघा आपल्या असे बाप्पांचे गाडी असे सगळे जातात असे मुंबईला. असेच जास्त करून इकडं जास्त करून सगळे इथं गणपती म्हणजे मुंबईला जातात मोस्टली, म्हणजे आपल्या इंडियामध्ये पण फिरतात. पण जास्त करून मुंबईचे लोक जास्त घ्यायला जातात. आता तिथं गर्दी वगैरे बघितली ना तर सगळी मुंबईची पब्लिक होती आणि ती लोक असे टेम्पो असे बल्कमध्ये गणपती घेतात आणि तिकडं जाऊन असे त्यांना डिस्ट्रीब्यूट करतात. तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो माझी एक विनंती आहे का कमेंट करायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया. तर आपण अशा आता कंटिन्यू ब्लॉग चालू केलं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपण असा पार्ट बनवू आपण. मी नक्कीच बनवला येणार आहे पार्ट, म्हणजे असा पार्ट 2 पार्ट ते अमरापूरचे, कारण की आपण आता थोडासा एक्सप्लोअर केला आहे. तर आपला एक मित्र आहे साहिल, तो जसं तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं, तो आज काही कारणामुळे आला नाही. तर तो आला ना तर आपण अख्खा अमरापूर एक्सप्लोअर करू. सगळा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार जेवढं होईल तेवढा. तर या आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.